माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी त्यांची याचिका फेटाळली आणि त्याबाबत उच्च न्यायालयाचे काय निर्देश आहेत. सरकार या प्रकरणात अद्याप का दिरंगाई करतात हे काही समजत नाही. महानगरपालिका अजून का गप्प बसलेली हेही समजत नाही. जैन समाजाने पुन्हा एकदा सांगतो की त्यांच्या घरात कबुतर पाळावीत. सरकार का आज हे वाट बघत आहे का मराठी माणूस रस्त्यावर उतरण्याची? दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीने सध्या बंदीची हाक पुकारलेली आहे। आपण आता पाहतो, आपण आता दादरमध्ये आहोत आणि दादरमधील काही रहिवाशांकडे आपण जाणार आहोत आणि त्यांना नक्की काय मागण्या आहेत, त्यांना काय त्रास होतो हे जाणून घेणार आहेत। आपल्यासोबत आता सध्या तुषार खंडारे आहेत। दादा, काय सांगाल, म्हणजे इथे जे आता सध्याची जी परिस्थिती पाहता, तुम्ही कबुतरांवरती जे शेड लावलेला आहे किंवा आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि हे हटवलं पाहिजे का? मुळात हा प्रश्न इथे लोकल राहणाऱ्या लोकांच्या स्वास्थ्याबाबत आहे, त्यांच्या तब्येतीबाबत आहे. त्यामुळे इथे कोणतंही दुसरं राजकारण न करता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी त्यांची याचिका फेटाळली आणि त्याबाबत उच्च न्यायालयाचे काय निर्देश आहेत ते ताबडतोब महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने अवलंबले पाहिजेत. त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. सरकार या प्रकरणात अद्याप का दिरंगाई करतात हे काही समजत नाहीये. महानगरपालिका अजून का गप्प बसलेली हेही समजत नाहीये. त्या मला माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला असं वाटतंय की बहुतेक सरकारला या प्रकरणात काहीतरी वेगळा कलर द्यायचा असेल, जातीय तेढ निर्माण करायचं असेल म्हणून ते दिरंगाई करतात का, असा माझा तरी वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुळात आपल्याला असं दिसून येतोय की जैन समाज जो आहे त्याला धार्मिक स्वरूप आणि धार्मिक प्रतिष्ठेचं कारण ते बनवत आहेत, पण हा नागरिकांसाठी किती महत्वाचा आहे किंवा हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे विधानसभेत तो नागरिकांसाठी महत्वाचा वाटतो? मुळात हा जैन समाजाचा जर त्यांच्या धर्माचा विषय असेल तर मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्यांनी तो त्यांचा धर्म पाळावा. त्यांनी स्वतःच्या घरात किमान एका घरात 2-2 कबुतर पाळावीत, त्यांना चांगलं फिडिंग द्यावं, त्यांच्यावरती संगोपन करावं. परंतु हा रस्ता आहे, ही महानगरपालिकेची जागा आहे, याच्यावरती जैन धर्माने हक्क दाखवून स्वतःच्या धर्माच्या फायद्यासाठी लोक समाज म्हणजे महानगरपालिकेची जागा तरी काबीज करून स्वतःचा धर्म पाळू नये. भले मोठे पैसे धनदाडगे त्यांच्याकडे आहेत, स्वतःच्या इमारतींमध्ये त्यांनी जशा अम्युनिटीज फॅसिलिटीज देतात त्याप्रमाणे कबूतरखाना फॅसिलिटी पण त्यांनी चालू करावी आणि ती आपापसात घरात आणि त्यांच्या इमारतीमध्ये द्यावी, त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये द्यावी, जेणेकरून त्यांना समजेल की त्रास काय होतोय तो. मुळात आपण पाहतो की एक मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन आहे आणि काही दिवसांपूर्वी जैन समाजाने देखील आंदोलन केलेलं, तर आता कुठेतरी याचे पडसाद आपल्याला आजच्या मराठी एकीकरण समितीमधून पाहायला मिळणार आहेत का? नक्कीच पाहायला मिळतील, कारण का विषय असा आहे की सरकार या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई करते. हायकोर्टाने निर्णय देऊनही फक्त ताडपत्री टाकलेली आहे, तो काढलेला नाहीये. तर तो का काढला नाही ह्याच्या बाबतीत कोणती भूमिका सरकारची सरकार ओपन करत नाही. मुद्दामून सरकारला का करायचं नाही हे समजत नाही. ताबडतोब हटवला, तो महानगरपालिकेची जागा आहे. महानगरपालिकेचे जर अधिकारी आले आणि त्यांनी हटवल्यानंतर जैन समाजाचा विषयच येत नाही. जैन समाजाने पुन्हा एकदा सांगतो की त्यांच्या घरात कबुतर पाळावीत. त्रास त्यांना समजू देत, त्यांना काय होतोय तो त्रास आम्हाला होतो म्हणून आम्ही बोलतोय. पण आज आपण पाहतोय की 1 वाजेपर्यंत दुकाने बंद करण्यात आलेली आहेत। परत जैन समाजाचं जे इथे मोठं मंदिर आहे त्याचा दरवाजा देखील बंद करण्यात आलेला आहे, मुख्य दरवाजा। तर ह्याचे काही परिणाम होऊ शकतात का इथे कडेकोट बंदोबस्त पाहता? तुम्ही नागरिक म्हणून काय वाटतं? बघा, मराठी माणूस तसाही कधीही कोणत्याही क्राईमच्या अगेन्स्ट गेलेला नाही, क्राईमसाठी गेलेला नाही, परंतु त्याच्यावर जबरदस्ती केली तर तो रस्त्यावर नक्कीच उतरेल. सरकार का आज हे वाट बघत आहे का मराठी माणूस रस्त्यावर उतरण्याची? जरी तुम्हाला सांगतो, आता आपण मंदिराच्या बाजूला बघत, मंदिराचे दरवाजे बंद आहेत, परंतु मंदिराच्या वरती आजही टेरेसवरती कबुतरांना दाणे घातले जातात. याबाबत सरकार का गप्प आहे? या बाबतीत महानगरपालिकेला माहिती असूनही का गप्प आहेत? कालच असं झालं की खाना जो आहे तो टेरेसवर बनवलेला आहे असं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं अनेक न्यूज चॅनलवरती। याबद्दल काय सांगाल? म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे की बरोबर आहे? तुमचं काय मत आहे? आमच्या माहितीप्रमाणे जैन समुदायाने त्यांच्या कोर कमिटीमध्ये ठरवलंय की जिथे जिथे जैन समाज राहतोय त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या इमारतीवर दाणे टाकावे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नक्की झालेला आहे की त्यांना आपल्या हायकोर्टाचा अवमान करायचा आहे आणि त्याला सरकार पाठीशी आहे, म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. आज आज निकाल लागणार आहे, सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे, तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा निकाल अपेक्षित आहे? सर्वोच्च न्यायालयाने जो यापूर्वी निर्णय दिलेला या सदरच्या प्रकरणात की कबूतरखाने हटवणे हे गरजेचे आहे लोकांच्या स्वास्थ्यासाठी, तोच निर्णय कायम राहील अशी मी अपेक्षा करतो. पण जैन समाज म्हणालेत की जर ताडपत्री हटवली नाही किंवा कबूतरखाना बंदी घातली ती तर मग आम्ही आक्रमक होऊन काहीतरी वेगळं स्वरूप होईल, आक्रोश निर्माण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला, काय सांगा?
महाराष्ट्रात राहून जैन समाजाने अशी भूमिका घेऊ नये, ती त्यांना जड जाईल. अशी कुठलीही नाटकं त्यांनी करू नये, नाही तर त्यांना त्रास भोगावा लागेल एवढं नक्की आहे. पैसे कमवायला आलेत, पैसे कमवा आणि गप्प बसा. उगाच दादागिरी करायला जाल तर मराठी माणूस गप्प बसणार नाही. तर या होत्या इथल्या स्थानिक नागरिकांच्या भावना आणि त्यांचे मत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. कॅमेरामॅन अजय सोबत मी प्रतीक्षा, मुंबई.